नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा विषय कदाचित तुमच्या काळजाला स्पर्श करेल. कारण ही कथा केवळ तुमची नाही तर प्रेम करणाऱ्या अशा हजारो मनाची आहे, जी स्वतःला पूर्णपणे झोकून देतात, पण बदल्यात त्यांना मिळते ती फक्त शांतता किंवा दुर्लक्ष. तुम्ही कधी शांत बसून हा विचार केलाय का, की ज्या माणसासाठी तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य, तुमचे सुख आणि तुमचा वेळ पणाला लावला, त्याच माणसाला तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाहीये. तुम्ही त्याच्या आवडीचे पदार्थ बनवता, त्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजांकडे लक्ष देता, तो आजारी असेल तर रात्रीचा दिवस करता, त्याच्या करिअरसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता. तरीही दिवसाच्या शेवटी जेव्हा तुम्ही त्याच्याकडे एका मायेच्या शब्दांची अपेक्षा करता, तेव्हा तुम्हाला मिळते ते फक्त एक कोरडं उत्तर किंवा त्याच्या फोनमध्ये गुंतलेली त्याची नजर. असं का होतं? प्रेम तर तुम्ही मनापासून करताय, मग त्या प्रेमाची किंमत त्याला का समजत नाहीये? तुम्ही कुठे कमी पडताय की तो तुम्हाला गृहीत धरतोय? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण अनेकदा स्वतःला दोष द्यायला लागतो. आपल्याला वाटतं, कदाचित मी अजून थोडं जास्त केलं तर त्याला पटेल, कदाचित मी अजून स्वतःला बदललं तर त्याला माझी ओढ वाटेल. पण खरं सांगू का, मानवी मानसशास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं. आज आपण याच गुंतागुंतींच्या भावनांचा आणि मानवी स्वभावाचा असा एक प्रवास करणार आहोत, जिथे तुम्हाला तुमची स्वतःची प्रतिमा दिसेल. आपण अशा 11 कारणांचा शोध घेणार आहोत, जे तुम्हाला सांगतील की तुमचं अतोनात प्रेम असूनही समोरच्याला त्याचा फरक का पडत नाही. हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या मनाला आरसा दाखवण्यासाठी आहे. कदाचित आजचे हे शब्द तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देतील. हे समजून घेणं सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण ही जाणीवच तुम्हाला या दुःखातून बाहेर काढेल. या प्रवासातील सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची अतिउपलब्धता आणि स्वतःच्या मूल्यांचा विसर पडणे. मानसशास्त्रात एक साधा नियम आहे, ज्या गोष्टी सहज आणि कोणत्याही मर्यादेशिवाय उपलब्ध असतात, त्याची किंमत हळूहळू कमी व्हायला लागते. तुम्ही त्या व्यक्तीसाठी 24 तास उपलब्ध असता, त्याने एक हाक मारली की तुम्ही तुमची सगळी कामं सोडून धावत जाता. त्याच्या एका मेसेजची वाट पाहत तुम्ही तुमचे महत्त्वाचे निर्णय थांबवून धरता. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःला इतकं स्वस्त करून टाकता की त्याला तुमच्यासाठी कोणतीही मेहनत घ्यावी लागत नाही, तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कमी होऊन गृहीत धरणे सुरू होतं. त्याला माहिती असतं की तो तुमच्याशी कसाही वागला तरी तुम्ही कुठेच जाणार नाही आहात, तुम्ही नेहमी तिथेच असणार आहात. यालाच अवेलेबिलिटी हर्डल म्हणतात. तुमचं असणं त्याच्यासाठी इतकं नैसर्गिक होतं की त्याला तुमच्या अस्तित्वाची किंमत कळेनाशी होते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला आणि स्वतःच्या कामाला महत्त्व देत नाही, तेव्हा समोरची व्यक्तीही तुम्हाला महत्त्व देणं थांबवते. हे कडू आहे, पण सत्य आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाही, तोपर्यंत कुणीही तुमच्यासाठी पायघड्या घालणार नाही. तुमचं अतिप्रेम त्याला तुमची ताकद नाही तर तुमची हतबलता वाढू लागते. तुमची ही सावलीसारखी सोबत त्याला कधी कधी सुरक्षित करण्याऐवजी तुमची किंमत कमी करायला लावते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नात्यातील तुमची बदललेली भूमिका. जिथे तुम्ही जोडीदार कमी आणि आई जास्त झाला आहात, बऱ्याचदा प्रेमाच्या ओघात आपण आपल्या जोडीदाराच्या आईची भूमिका बजावू लागतो. त्याचे कपडे काढून देण्यापासून त्याला काय खायचं आहे हे ठरवण्यापर्यंत आणि त्याच्या चुकांवर पांघरून घालण्यापर्यंत तुम्ही सगळं करता. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा एका नात्यात एखादी व्यक्ती केअरटेकर भूमिकेत येते, तेव्हा त्याला नात्यातलं आकर्षण आणि रोमॅन्टिक स्पार्क संपतो. त्याला तुमच्याबद्दल आदर वाटण्याऐवजी तो तुमच्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अवलंबून राहू लागतो. अवलंबून राहणं आणि प्रेम करणं यात खूप फरक आहे. त्याला तुमची गरज भासते, पण त्याला तुमची ओढ वाटत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेता, तेव्हा तो आळशी आणि भावना शून्य होतो. त्याला वाटतं की हे तर तुमचं कर्तव्यच आहे. अशा वेळी तो तुमच्याकडे एक जोडीदार म्हणून नाही, तर एक सेवा देणारी व्यक्ती म्हणून पाहू लागतो. आणि मानवी स्वभाव असा आहे की सेवेबद्दल कृतज्ञता फार काळ टिकत नाही, पण ती सेवा मिळाली नाही तर राग मात्र नक्की येतो. तुम्ही त्याच्या आयुष्यातील संघर्ष संपवून टाकता आणि त्यामुळे त्याला तुमच्या कष्टाची जाणीवच होत नाही. तिसरं कारण जे नात्याला आतून पोखरतं ते म्हणजे संघर्षाचा अभाव आणि तुमच्या मनातील भीतीचं राजकारण. कधी कधी आपण नातं टिकवण्यासाठी इतके घाबरलेले असतो की आपण कधीच विरोध करत नाही. त्याने काही चुकीचं केलं तरी आपण गप्प बसतो,
कारण आपल्याला भीती वाटते की तो सोडून जाईल किंवा भांडण होईल. पण लक्षात ठेवा, ज्या नात्यात संघर्ष शून्य असतो तिथे विकासही शून्य असतो. तुमच्या होला तेव्हाच किंमत असते जेव्हा तुम्ही कधीतरी नाही म्हणायला शिकता. तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीला संमती देता, त्याच्या प्रत्येक चुकीला माफ करता. त्यामुळे त्याला असं वाटतं की त्याने काहीही केलं तरी चालेल. त्याला तुमच्या रागाची भीती वाटत नाही आणि तुमच्या दुःखाची काळजी वाटत नाही, कारण त्याला माहितीये की तुम्ही 2 दिवसात स्वतःहून पुन्हा बोलायला याल. ही भीती न असणं नात्यासाठी सर्वात घातक ठरतं. तुमचं नातं समतोल असण्याऐवजी एका बाजूला झुकलेलं असतं, जिथे तुम्ही सतत झुकताय आणि तो ताठ मानेने तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय. या शांततेमुळे त्याला असं वाटतं की सगळं काही ठीक आहे आणि मग तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्नच करत नाही. हे 3 मुद्दे ऐकताना तुम्हाला कदाचित स्वतःच्या वागण्याचा थोडा राग आला असेल किंवा मन सुन्न झालं असेल. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढची कारणं तर तुमच्या नात्यातल्या अशा काही गुपितांचा उलगडा करणार आहेत ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ही कारणं समजून घेणं तुमच्यासाठी कडू औषधासारखं असेल, पण ते तुमच्या स्वाभिमानासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग या प्रवासात पुढे जाऊया आणि पाहूया पुढची महत्त्वाची कारणं जी तुमच्या आणि त्यांच्यातील दरी वाढवत आहेत. 4थं कारण म्हणजे तुमच्या दोघांच्या प्रेमाची भाषा किंवा लव्ह लँग्वेज पूर्णपणे वेगळ्या असणे. कधी कधी आपण समोरच्यासाठी खूप काही करतो पण त्याच्या भाषेतील नसतं. गॅरी चॅम्पमन यांनी 5 लव्ह लँग्वेजेस बद्दल जे सांगितलं आहे ते इथे तंतोतंत लागू पडतं. समजा तुम्ही त्याच्यासाठी दिवसभर राबून जेवण बनवता, घराची स्वच्छता करता, पण त्याला कदाचित फक्त तुमच्याकडून 2 कौतुकाचे शब्द हवे असतील. तुम्ही करत असलेल्या गोष्टी त्याला ओझं वाटू शकतात कारण त्याला त्याची गरजच नसते. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम व्यक्त करताय आणि त्याला ते समजत नाहीये. अशा वेळी त्याला वाटतं की तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय. यामुळे तुम्ही थकलेले आणि दुर्लक्षित वाटता. तर त्याला तुमचं हे वागणं कंटाळवाणं वाटू शकतं. जेव्हा 2 व्यक्तीच्या प्रेमाच्या भाषा जुळत नाहीत तेव्हा कलेचे कष्ट वाया जातात. तुम्ही त्याच्यासाठी हिरे आणून दिले तरी त्याला जर गुलाबच फुल हवं असेल तर तुमच्या हिऱ्याची किंमत त्याला मातीमोल वाटते. यामुळे त्याच्या मनात कृतज्ञतेऐवजी एक प्रकारची चिडचिड निर्माण होते आणि तुमची मेहनत वाया जाते. 5व्या कारणाकडे वळताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की तुमच्या स्वतःच्या सुखाचं केंद्र तो असणे ही सर्वात मोठी चूक ठरते. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदाची संपूर्ण चावी दुसऱ्याच्या हातात देता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची मानसिक शक्ती गमावून बसता. तुमचं हसणं, तुमचं रडणं, तुमची मनस्थिती ही पूर्णपणे त्याच्या वागण्यावर अवलंबून असते. तो नीट बोलला की तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असता आणि त्याने दुर्लक्ष केलं की तुम्ही पूर्णपणे कोमेजून जाता. ही इमोशनल डिपेंडन्सी समोरच्या व्यक्तीला गुदमरल्यासारखी वाटते. सुरुवातीला त्याला हे तुमचं प्रेम वाटू शकतं पण नंतर त्याला हे ओझं वाटू लागतं. कुणालाही एका अशा व्यक्तीसोबत राहायला आवडत नाही जी स्वतःच्या आनंदासाठी सतत दुसऱ्याकडे याचना करत असते. तुम्ही तुमची स्वतःची ही स्वप्न, तुमचे छंद आणि तुमचे मित्रमैत्रिणी सोडून फक्त त्यांच्यातच गुंतून राहता तेव्हा तुम्ही तुमचं आकर्षण हरवून बसता. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसलेली व्यक्ती कुणालाही फार काळ प्रभावित करू शकत नाही. तुमची ही हतबलता त्याला तुमच्यापासून लांब पळायला भाग पाडते. 6व्या कारणाबद्दल बोलायचं झालं तर कम्फर्ट झोनचा अतिरेक नात्यातला रस संपून टाकतो. नात्यात एक प्रकारचा सुरक्षितपणा असणं गरजेचं आहे, पण तो सुरक्षितपणा जेव्हा कम्फर्ट झोन बनतो तेव्हा नातं हळूहळू मृत होऊ लागतं. त्याला आता पूर्ण खात्री पटली आहे की तुम्ही कधीच त्याला सोडून जाणार नाही, मग तो तुमच्याशी कसाही वागला तरी. ही सिक्युरिटी त्याला इतकी रिलॅक्स करून टाकते की तो तुमच्यासाठी कष्ट घेणं, तुम्हाला खुश करणं पूर्णपणे सोडून देतो. मानवी मेंदूला काहीतरी मिळवण्यात किंवा कुणाचं तरी मन जिंकण्यात जो आनंद मिळतो तो आधीच मिळालेल्या गोष्टीची काळजी घेण्यात मिळत नाही. तुम्ही त्याच्यासाठी मिळवलेली एक वस्तू झाला आहात जी आता कपाटात सुरक्षित आहे. त्याला आता तुम्हाला जिंकण्याची गरज वाटत नाही. तुमचं नातं आता एक सवय झाला आहे, प्रेम नाही. आणि सवयीकडे माणूस तेव्हाच लक्ष देतो जेव्हा त्या अचानक मोडतात. जोपर्यंत तुम्ही त्याला स्वतःहून हे जाणून देत नाही की तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात तोपर्यंत तो तुम्हाला गृहीत धरतच राहणार. आतापर्यंत तुम्ही जे ऐकलत ते कदाचित तुमच्या रोजच्या आयुष्यातील अनुभवाशी जुळणारा असेल, पण इथून पुढचा प्रवास अधिक सखोल आहे. आतापर्यंत आपण 6 अशा कारणांचा आढावा घेतला जे तुमच्या नात्यातल्या दरीला स्पष्ट करतात.
पण पुढचे 3 मुद्दे तुमच्या मनाच्या अशा कोपऱ्याला हात घालतील जिथे कदाचित तुम्ही स्वतःलाही डोकावून पाहायला घाबरता. हा भाग समजून घेणं म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा नव्या रूपात पाहण्यासारखं आहे. पाहूया पुढे काय दडलंय, जे तुम्हाला तुमच्या नात्याकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल. 7वं अत्यंत गंभीर कारण म्हणजे नात्यात बाउंड्रीज किंवा मर्यादांचा अभाव असणे. नात्यात प्रेमाला मर्यादा नसते, पण वागण्याला मर्यादा असावी लागते. जर तुम्ही त्याला नकळत ही परवानगी दिली की तो तुमच्याशी कसाही बोलू शकतो, तुमच्या वेळेचा अनादर करू शकतो किंवा तुमच्या भावनांची टिंगल करू शकतो, तर तो ते करतच राहणार. आपणच लोकांना शिकवतो की त्यांनी आपल्याशी कशी वागणूक द्यावी. जर तुम्ही एकदा त्याचा अपमान सहन केला आणि गप्प बसलात, तर तुम्ही त्याला पुढच्या 10 अपमानांसाठी रस्ता मोकळा करून देता. तुमच्या स्वतःच्या काही तत्व आणि मर्यादा नसल्यामुळे त्याला तुमचं अस्तित्व एक साध्या पायपुसण्यासारखं वाटू शकतं. ज्या दिवशी तुम्ही ठामपणे म्हणाल की हे मला मान्य नाही आणि मी हे सहन करणार नाही, त्या दिवशी त्याला तुमच्या असण्याची आणि तुमच्या अस्तित्वाची गांभीर्याने जाणीव होईल. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकत नाही, तोपर्यंत जगातील कोणतीही व्यक्ती तुमचा आदर करणार नाही. 8व्या कारणाबद्दल सांगायचं तर तुम्ही स्वतःची काळजी घेणं सोडून दिलं आहे. हे देखील दुर्लक्षाचं एक मोठं कारण असतं. प्रेम म्हणजे फक्त दुसऱ्यासाठी झटणं नव्हे, तर स्वतःला जपणं देखील असतं. अनेकदा नात्यात गुंतल्यानंतर आपण स्वतःच्या शरीराकडे, लूककडे आणि मानसिक आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तुम्ही दिवसभर घरगुती कपड्यात, विस्कटलेल्या केसात आणि थकलेल्या चेहऱ्याने त्याच्या समोर जाता. शारीरिक आकर्षणासोबतच तुमचा मानसिक उत्साहही कमी होतो. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करणं सोडता, तेव्हा तुम्ही इतरांसाठी अनाकर्षण बनता. त्याला ती जुनी उत्साही आणि आनंदी व्यक्ती दिसत नाही जिच्या प्रेमात तो कधी काळी पडला होता. आता त्याला दिसते ती फक्त एक तक्रार करणारी किंवा सतत थकलेली व्यक्ती. स्वतःला वेळ द्या, स्वतःला सजवा, 4 नवीन गोष्टी शिका आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तो तुम्हाला पुन्हा एकदा आत्मविश्वासाने वावरताना बघेल, तेव्हा त्याला तुमची किंमत कळेल. तुमची चमक जेव्हा त्याला दिसेल, तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे आकर्षित होईल. 9वं कारण जे अनेकदा दुर्लक्षिलं जातं ते म्हणजे विसंगत अपेक्षा आणि सुसंवादाचा अभाव. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण त्याच्यासाठी खूप काही करतोय, पण खरंच त्याला त्या गोष्टीची गरज आहे का? कधी कधी तुमची अतिकाळजी त्याला कंट्रोलिंग वाटू शकते. तुमच्या लेखी हे प्रेम आहे, पण त्याच्या लेखी हे त्याच्या स्वातंत्र्यावर आलेली गदा असू शकते. जेव्हा तुमच्या अपेक्षा आणि त्याची विचार करण्याची पद्धत यात मोठी तफावत असते, तेव्हा तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टीचाही त्याला त्रास व्हायला लागतो. तो तुमच्यापासून मानसिकदृष्ट्या लांब पळण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला वाटतं की तो मुद्दाम दुर्लक्ष करतोय. संवादाचा अभाव नात्याला आतून पोखरत असतो. तुम्ही मनातल्या मनात गृहीत धरता की त्याला हे सगळं समजायला हवं, पण माणसांना अनेकदा स्पष्ट सांगितल्याशिवाय भावनांची खोली समजत नाही. तुमच्या अपेक्षांचं ओझं त्याला तुमच्या प्रेमापासून लांब नेत असतं. आपण आता या विषयाच्या अगदी शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. पुढचे 2 मुद्दे हे या संपूर्ण परिस्थितीचा आणि तुमच्या मनातील गोंधळाचा अर्क आहेत. हे 2 मुद्दे नीट समजून घेतले आणि अंमलात आणले की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा पुढचा मार्ग अगदी लख्खपणे स्पष्ट दिसेल. चला तर मग या रहस्याचा शेवटचा आणि सर्वात प्रभावी भाग पाहूया, जो तुम्हाला तुमची गेलेली शक्ती पुन्हा मिळवून देईल. 10वं कारण जे खूप खोलवर परिणाम करतं ते म्हणजे तुमचे स्वतःचे अस्तित्व नात्यात पूर्णपणे विरघळणे. तुमचं स्वतःचं असं काही आता उरलंय का? तुमचं नाव, तुमची ओळख, तुमची स्वप्न हे सगळं तुम्ही त्याच्या इच्छेखाली किंवा त्याच्या नात्याच्या ओझ्याखाली गाडून टाकले का? जेव्हा एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व उरत नाही, ती व्यक्ती समोरच्याला कंटाळवाणी वाटू लागते. तुम्ही फक्त कुणाची तरी पत्नी किंवा मैत्रीण या ओळखीपुरत्या उरला तर त्याला तुमच्यात नवीन किंवा आकर्षण असं काही शोधण्यासारखं उरत नाही. माणसं अशा व्यक्तीकडे कायम आकर्षित होतात ज्यांच्याकडे स्वतःचं काहीतरी वेगळं जग असतं. तुम्ही तुमची जुनी आवड पुन्हा जोपासायला हवी. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात प्रगती करता आणि स्वतःच्या छंदात रमता, तेव्हा समोरच्याला तुमची ओढ वाटते. पण जर तुम्ही 24 तास फक्त त्याच्याच विचारात फिरलात, तर तो तुम्हाला टाळायला लागतो. स्वतःची ओळख पुन्हा मिळवा, मग बघा नातं कसं बदलतं. 11वं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तुमची स्वतःची नजर आणि तुमची लो सेल्फ इस्टीम. तुम्हाला स्वतःलाच असं वाटतं का की तुम्ही त्याच्याशिवाय काहीच नाही आहात? किंवा तुम्हाला असं वाटतं का की तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे?
जेव्हा तुमचं स्वतःबद्दलचं मत इतकं कमी असतं तेव्हा ते तुमच्या प्रत्येक कृतीतून प्रतिबिंबित होतं. तुम्ही भीक मागितल्यासारखं प्रेम मागता, त्याचं लक्ष वेधून घेण्याचा केविलवाना प्रयत्न करता, पण प्रेम ही भीक मागण्याची गोष्ट नाही, ती कमवण्याची गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या मूल्याची, स्वतःच्या ताकदीची जाणीव होते तेव्हा तुम्ही अशा वागणुकीला थाराच देत नाही जिथे तुमचं महत्त्व कमी केलं जातं. जो माणूस स्वतःचा आदर करतो त्याला जगाचा आणि जोडीदाराचा आदर मिळतो. तुमचं आतोनात प्रेम हे तुमचं बलस्थान असावं, तुमची कमजोरी नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मान द्याल त्या दिवशी तोही तुम्हाला मान द्यायला बांधील असेल. स्वतःचं मूल्य ओळखा आणि आजपासूनच कुणाच्या तरी प्रतिसादाची वाट न पाहता स्वतःसाठी आनंदाने जगायला सुरुवात करा. लक्षात ठेवा, तुम्ही अत्यंत मूल्यवान आहात आणि तुमचं सुख हे केवळ तुमच्या स्वतःच्या हातात असायला हवं. जर आजचा हा संवाद तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वतःचा आदर करा, स्वतःची काळजी घ्या आणि सदैव सकारात्मक राहा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.